हाय तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके यूट्यूबवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला महाळशी गावामधून एक कॉल आला होता मोजिद पठाण यांचा की आमच्या घरामध्ये एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा। तर चला मित्रांनो, बघूयात कोणता साप। बोलून पत्र येतं बॅटिंग घेऊ का? बॅटिंग पोझिशन प्रॉब्लेम आहे, बॅटरी बैठून येणार ना। इकडे इकडे ध्यान ठेवा, इकडे सरकलं, इकडे फक्त लक्ष खाली घेतला तर इथे कोणता हे का? हो त्याचं तोंड घेतो ना इकडे। काम करायला कुठे गेला? डबल डबल इकडे हात दबायला ए करते हो इकडे दुकानात पाणी भरलं मित्रांनो, आपण बघू शकता आहे की इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणजेच नाग या जातीचा साप असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये नाग, गिव्हान, फिटार, खरीस या नावाने देखील ओळखलं जातं। या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष राहतं। मित्रांनो, असा साप चावल्यास कुठल्याही झाडफूक तंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य अँटीस्नेक घालून देतील। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही। तसेच मित्रांनो, असं साप आपल्या घरामध्ये गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर येऊन त्या सापाला रेस्क्यू करतील। त्यानंतर तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही। मित्रांनो, आपण बघू शकता खूप अशा बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा आहे। तर चला मित्रांनो, लगेच बिना टाइम करतो लगेच आपण या सापाला पॅक करूया। वीडियो था वीडियो। हाँ, बहुत बड़ा नाग है। तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण या सापाला इथं व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेले। त्यानंतर आपण या सापाला उद्या सकाळी फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत। धन्यवाद। महाळशी गावामध्ये हा एक इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणजेच नाग या जातीचा साप सुद्धा रेस्क्यू केला। मित्रांनो, या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष राहतं। तर मित्रांनो, आपण बघू शकता खूप अशा बिग साईजचा हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा साप आहे।
तर मित्रांनो आपण बघू शकता अतिशय असा बिग साईजचा हा कोब्रा साप आहे. तर चला मित्रांनो लगेच बिना टाइम घालवता आपण या सापाला इथे रिलीज करूया. तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.